नमस्कार. डॉक्टर किरण माकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला ऍप्सेस बद्दल सांगणार आहे. आपण ऍप्सेसची डेफिनेशन पाहणार आहोत, त्याचे प्रकार, क्लिनिकल फीचर्स, ऍप्सेस कसा होतो त्याची पॅथोफिजिओलॉजी, लक्षणं, क्लिनिकल फीचर्स, डिफरन्शियल डायग्नोसिस आणि ऍप्सेसची ट्रीटमेंट आपण पाहणार आहोत. आता ऍप्सेस म्हणजे नेमकं काय आहे की जखम झालेल्या ठिकाणी पस जमा होतो आणि हा पस बनलेला कशापासून असतो की जे WBCs तिकडे सोल्जर सेल्स लढण्यासाठी येतात अगेन्स्ट एनी एक्सटर्नल पॅथोजन आणि प्रोटीनेशियस एक्झुडेट म्हणजे फ्लुइड जे त्या जखमेच्या ठिकाणी जमा झालेलं असतं फॉर हिलिंग प्रोसेस. तर अँड ऍप्सेस इज अ लोकलाइज्ड कलेक्शन ऑफ पस अँड दिस पस इज मेड अप ऑफ डेड अँड डाईंग न्यूट्रोफिल्स प्लस प्रोटीनेशियस एक्झुडेट. आता ह्याचे टाइप्स काय आहेत ऍप्सेसचे? पायोजेनिक ऍप्सेस, पायेमिक ऍप्सेस आणि कोल्ड ऍप्सेस. तर पायोजेनिक ऍप्सेस हे सगळ्यात कॉमन फॉर्मचं ऍप्सेस आहे आणि हे पायोजेनिक ऍप्सेस सबक्युटेनियस असू शकतं, स्किनच्या सबक्युटेनियस लेअरमध्ये असू शकतं किंवा त्याहीपेक्षा डीप असू शकतं आणि विसेरामध्ये सुद्धा असू शकतं जसं की लिव्हर आणि किडनी. त्यानंतर पायेमिक ऍप्सेस काय आहे की हे जे काही पायेमिक पस मटेरियल आहे त्यांचा गठ्ठा होतो, एम्बोलाय होतो आणि मग हे सर्क्युलेशन मध्ये आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये फिरतं. ठीक आहे. पायेमिया, इमिया म्हणजे इन ब्लड. तर जेव्हा हे पस मटेरियल चं सर्क्युलेशन अख्ख्या ब्लड मध्ये होतं तर दॅट इज नोन एज पायेमिक ऍप्सेस. ठीक आहे. त्यानंतर कोल्ड ऍप्सेस. इट युजली रेफर्स टू ट्युबरक्युलर ऍप्सेस ड्यू टू इन्व्हॉल्वमेंट ऑफ इदर लिम्फ नोड्स और स्पाइन. तर जेव्हा लिम्फ नोड्स आणि स्पाइन आपला मणका यांचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असतं जे की ट्युबरक्युलोसिस मध्ये मुळे असतं, त्याला आपण कोल्ड ऍप्सेस असं म्हणतो. आता पायोजेनिक ऍप्सेस म्हणजे काय? तर इट इज प्रोड्युस्ड बाय स्टॅफायलोकोकल इन्फेक्शन. हे तर आपल्याला माहिती आहे. तर हे ऑर्गॅनिझम्स एंटर कुठून होतात? कुठे खरचटलं किंवा जखम झाली तर त्या सॉफ्ट टिश्यूज थ्रू हे ऑर्गॅनिझम्स एंटर करतात. द ऑर्गॅनिझम्स एंटर सॉफ्ट टिश्यूज थ्रू अन एक्सटर्नल वुंड, मायनर और मेजर. It can also be due to hematogenous spread from a distant focus such as tonsillitis or Curry's tooth. म्हणजे एखाद्या शरीराच्या एखाद्या अवयवापासून ते येतात आणि मग ते दुसऱ्या अवयवामध्ये डिपॉझिट होऊ शकतात. ठीक आहे. जसं की आपल्याला सपोज करीज झालं टूथमध्ये, ठीक आहे, त्यामुळे आपल्याला थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतो. ठीक आहे. तसंच टॉन्सिलायटिस सुद्धा वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोहोचू शकतं. ते बॅक्टेरिया दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात, स्टेफायलोकोकल बॅक्टेरिया. ठीक आहे. त्यानंतर पायोजेनिक ऍप्सेस कॅन ऑल्सो बी ड्यू टू सेल्युलायटिस. आपण सेल्युलायटिस मध्ये पाहिलेलं आहे की पायाला जखम झाली किंवा कुठून जखम झाली की मग तिथे पस तयार होतो आणि मग सेल्युलायटिस प्लस ऍप्सेस सुद्धा दिसतात. तर सेल्युलायटिस काय आहे आपण पाहिलेलं. इट इज अ स्प्रेडिंग सबक्युटेनियस इन्फेक्शन इन्फ्लमेशन ड्यू टू हिमोलॅटिक स्ट्रेप्टोकोकाय हे आपण पाहिलेलं आहे. तर पायोजेनिक ऍप्सेस काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता पाहूयात पायेमिक ऍप्सेस. तर दिस इज ड्यू टू पस प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स इन द सर्क्युलेशन. पायिमिया, इमिया म्हणजे इन ब्लड आणि पाय म्हणजे पस, तो पस इन ब्लड म्हणजे पायिमिया. तर पायोजेनिक ऍप्सेस एखाद्या सबक्युटेनियस टिश्यूच्या ठिकाणी साचून बसू शकते, पण पायिमिया हे अख्ख्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतं. ठीक आहे. सो इट इज द सिस्टमिक इफेक्ट ऑफ सेप्सिस. सेप्सिसमध्ये अख्ख्या ब्लडमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, त्याचा असा इफेक्ट असतो. It commonly occurs in diabetics and patients receiving chemotherapy and radiotherapy. तर डायबिटिक्स आणि किमोथेरपी रेडिओथेरपी या लोकांमध्ये इम्युनिटी खूप कमी झालेली असते, तर त्यामुळे सुद्धा त्यांना पायोनिक ऍप्सेस होऊ शकतो. तर पायोनिक ऍप्सेसचे फीचर्स काय, त्याची लक्षणं काय आहेत की ते मल्टिपल असतात, एक नसतात अनेक असतात. दे आर डीप सीटेड म्हणजे अगदी सबक्युटेनियस टिश्यू नाही त्याहीपेक्षा डीप च्या लेयर्समध्ये हे पायेमिक ऍप्सेस असतात, अगदी आपल्या ब्लडमध्येच सर्क्युलेट होत असतात. त्यानंतर टेंडरनेस इज मिनिमल. टेंडरनेस म्हणजे एखाद्या ठिकाणी दाबल्यावर दुखते त्याला टेंडरनेस म्हणतो, तर इट इज मिनिमल, ते कमी असतं. नंतर लोकल राईज ऑफ टेम्परेचर इज नॉट प्रेझेंट म्हणजे नॉट नेसेसरी की त्या ठिकाणचं तापमान वाढलेलं असेल. त्यानंतर हेन्स इट इज कॉल्ड नॉन रिॲक्टिव्ह ऍप्सेस टू डिफरन्शिएट इट फ्रॉम पायोजेनिक ऍप्सेस. Now this pyemic abscess is treated by multiple incisions over the abscess. ती जी काही ऍप्सेसची एरिया तिकडे आपण मल्टिपल इन्सिजन्स घेतो आणि ती साईट आपण ड्रेन करतो. तिकडचं जे काही पस आहे ते काढून टाकतो विथ अँटीबायोटिक कव्हर. अँटीबायोटिक्स सुद्धा देत असतो आपण आणि त्याचबरोबर त्या ऍप्सेसचं ड्रेनेज करत असतो आणि ते पस काढून टाकत असतो.
आता कोल्ड ॲप्सेस काय असते, इट इज अ क्रोनिक ॲप्सेस ड्यू टू अ क्रोनिक डिझीज, एस्पेशली ट्युबरक्युलोसिस. तर एका जास्त काळ चालणाऱ्या डिझीजमुळे जे ॲप्सेस असतं जे क्रोनिक असतं, ते पण ॲप्सेस जास्त काळ असतं आणि ते हील होत नसतं. नॉन हिलिंग ॲप्सेस इज नोन एज कोल्ड ॲप्सेस. तर कोल्ड ॲप्सेस मीन्स अन ॲप्सेस विच हॅज नो सायन्स ऑफ इन्फ्लेमेशन, युजली इट इज ड्यू टू ट्युबरक्युलोसिस. तर आपले इन्फ्लेमेशनचे जे काही साईन आहेत, रेडनेस, एरिया लाल होणे, स्वेलिंग, सूज येणे आणि इचिंग, पेन होणे, तर हे सिम्पटम्स ह्या कोल्ड ॲप्सेसमध्ये नसतात. अँड usually it is due to tuberculosis, especially following tubercular lymphadenitis or due to tuberculosis of spine. However, other chronic diseases such as leprosy, actinomycosis and Madura foot also produce abscess which are cold in nature. तर अजून आणखी काही कॉजेस आहेत कोल्ड ॲप्सेसचे? ट्युबरक्युलोसिस, लेप्रसी, लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग, ॲक्टिनोमायकोसिस जे बॅक्टेरियामुळे आणि मधुरा फूट, ह्याला म्युकर मधुरा मायकोसिस सुद्धा म्हणतात, मायसेटोमा या फंगीमुळे हे कोल्ड ॲप्सेस सुद्धा होऊ शकते. आता या ॲप्सेसची पॅथोफिजिओलॉजी काय आहे, तर फॉलोइंग अन इंजुरी देर इज इन्फ्लॅमेशन ऑफ द पार्ट ब्रॉट अबाउट बाय द ऑर्गॅनिझम सच एज स्टेफायलोकोकस. इंजुरी झाल्यानंतर स्टेफायलोकोकस या बॅक्टेरियाची एंट्री होते आणि त्यामुळे इन्फ्लॅमेशन होते. द एंड रिझल्ट इज प्रोडक्शन ऑफ पस विच इज कंपोज्ड ऑफ डेड ल्युकोसाइड्स, बॅक्टेरिया अँड नेक्रोटिक टिश्यू. तर हे इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे तिकडे पस जमा होतो आणि पस कशाचा बनलेला असतो? डेड ल्युकोसाइड, जे आपले पांढऱ्या पेशी WBC आहेत ते डेड झालेले, त्यानंतर बॅक्टेरिया आणि तिकडं नेक्रोटिक टिश्यू, तिकडे जे पेशी मरण पावलेले आहेत ते त्यांचे हे सगळ्या गोष्टी मिळून पस तयार होतो. आणि द एरिया अराउंड द ॲप्सेस इज एनसर्कल्ड बाय फायब्रिन प्रोडक्ट्स अँड इट इज इन्फिल्ट्रेटेड विथ ल्युकोसाइड्स अँड बॅक्टेरिया. तर हा जो ॲप्सेसचा एरिया आहे तिकडं फायब्रिन पण येतं आणि फायब्रिनचं पण रिलीज होतं बॉडीमधून आणि हे फायब्रिन तिकडे साचतं आणि WBCs आणि बॅक्टेरिया हे सगळे एकत्र मिळून असं त्याचा कव्हर तयार होतं. इट इज कॉल्ड अ पायोजेनिक मेम्ब्रेन. तर आता आपण ॲप्सेसची डेफिनेशन पाहिली, त्याचे प्रकार पाहिले, क्लासिफिकेशन पाहिली, ठीक आहे, त्याचे पॅथोफिजिओलॉजी, ॲप्सेस कसा होतो हे पाहिलं. आता आपण सिम्पटम्स पाहूया. तर द पेशंट फील्स इल अँड कंप्लेन्स ऑफ थ्रॉबिंग पेन ॲट द साईड. तर तिकडे पेन होतो पेशंटला, तो थ्रॉबिंग टाईपचा असतो. ठीक आहे, थ्रॉबिंग पेन इज इंडिकेटिव्ह ऑफ पस अँड इज ड्यू टू प्रेशर ऑन द नर्व एंडिंग्स बाय द पस. तर तिकडे जे पसचं असतं त्या एरियाचे जे नर्व एंडिंग्स आहेत त्यांच्यावर ते प्रेशर देतं, दाब देतं आणि त्यामुळे थ्रॉबिंग पेन निर्माण होतं. त्यानंतर फिवर विथ और विदाउट चिल्स अँड रिगर्स कॅन बी प्रेझेंट. तर ताप येतो अँड असं काही गरजेचं नाही की ते तो जो ताप आहे ते की थंडी पण वाजून यायला हवी त्या तापाबरोबर, असं काही नेसेसरी नाही. तर फक्त फिवर सुद्धा असू शकतं आणि किंवा कधी कधी चिल्स आणि रायगर सुद्धा येऊ शकतात. तर आता सायन्स काय आहेत ह्या ॲक्सेसचे? एक तर कॅलर, रुबर, डॉलर, हे सगळे इन्फ्लॅमेशनचे क्लासिकल कार्डिनल सायन्स आहेत. तर कॅलर म्हणजे काय? हीट. द अफेक्टेड पार्ट इज वॉर्मर ड्यू टू लोकल राईज इन टेम्परेचर. तर तो एरिया, त्याचं तापमान बाकी एरियाजपेक्षा जास्त असेल. रुबर, रेडनेस. इट इज ड्यू टू इन्फ्लमेशन रिझल्टिंग इन हायपर इमिया. तर त्या ठिकाणी इन्फ्लमेशन झाल्यामुळे तिकडं रक्तपुरवठा जास्त होतो. ठीक आहे, त्यामुळे तिकडची एरिया लाल रंगाची दिसते, रेडनेस होते, रेडनेस येते. नंतर डोलर पेन, तर ती एरिया तिथे पेन असतं, टेंडर असते ती एरिया. ते मगाशी सांगितलं की नर्व एंडिंग्स वर या नर्व एंडिंग वर या पसमुळे प्रेशर आल्यामुळे इथे पेन होतं. त्यानंतर ट्युमर स्वेलिंग. इट कन्सिस्ट ऑफ पस. इट इज टेन्सली सिस्टिक विथ सराउंडिंग ब्राउनी इडिमा. तर जे काही स्वेलिंग आहे त्यात पस असतं आणि ते सिस्टिक असतं, म्हणजे जेव्हा ते एखादं आउटग्रोथ जेव्हा जर फ्लुइडने भरलेलं असेल तर ते सिस्टिक असतं, सॉलिड नसतं, म्हणजे कडक नसतं, सॉफ्ट असतं, सिस्टिक असतं विथ सराउंडिंग ब्राउनी इडिमा. आणि आजूबाजूला सुद्धा तिकडे सूज आलेली असू शकते. लॉस ऑफ फंक्शन. द फंक्शन ऑफ द पार्ट इज पार्टली इम्पेअर्ड ड्यू टू पेन. तर ठीक आहे, तर तिकडे पस झालाय तर आपण तो अवयव कमी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर फ्लक्च्युएशन. इट कॅन बी इलिसिटेड हावेवर इन अ डीप सीटेड ॲक्सेस. इट मे बी निगेटिव्ह ॲज इन ब्रेस्ट ॲक्सेस. तर फ्लक्च्युएशन म्हणजे आपण आपल्या बोटांनी पकडल्यानंतर आणि इकडे तिकडे ते जे ॲप्सेस हलवल्यानंतर ते हलू शकते. इट इज मोबाईल, इट इज मुव्हेबल, म्हणून आपण त्यांना फ्लक्च्युएंट म्हणतो. ठीक आहे. पण जर डीप सीटेड ॲप्सेस असेल, जसं की ब्रेस्टमध्ये खूप आतल्या जागेवर ते जर
ऍब्सेस असेल तर नॉट नेसर्गी ते मुव्हेबल नेहमीच असतं असं नाहीये, कारण ब्रेस्ट इज अ फायब्रोफॅटी टिश्यू, खूप फॅट असतो म्हणून नेहमीच फ्लक्च्युएशन पॉसिबल नसतं. हे झाले सायन्स ऑफ ऍब्सेस. आता ट्रीटमेंट ऑफ ऍब्सेस. Untreated abscess tends to point spontaneously along the area of least resistance to the nearest epithelial surface, example skin, gut, oral cavity. तर आपल्याला माहिती आहे की कोणतंही स्प्रेड ऑफ इन्फेक्शन लिस्ट अशा जागेकडे स्प्रेड होईल जिकडे त्याला जास्त रेझिस्टन्स नाहीये किंवा जिकडे त्याला कोणता विरोध नाहीये, अशा ठिकाणी हे ऍब्सेस स्प्रेड होत जातं, जसं की स्किन, गट किंवा ओरल कॅव्हिटी. However, deep-seated abscess such as breast abscess may cause much tissue destruction before pointing. तर ब्रेस्टचा जो ऍब्सेस आहे तो बाहेर त्याची लक्षणं दिसण्या अगोदर आतमध्ये खूप काही डॅमेज झालेलं असतं, कारण ब्रेस्ट हा खूप फायब्रोफॅटी टिश्यू असतो, त्यामुळे ऍब्सेसची लक्षणं वर दिसण्याआधी आतमध्ये खूप डॅमेज झालेला असतो. तर आपण काय करतो ट्रीट करायला, इन्सिजन अँड ड्रेनेज अंडर जनरल अनेस्थेशिया. आपण ते कट करतो, इन्साइज करतो आणि ड्रेन करतो. तर जनरल अनेस्थेशिया इज प्रेफर्ड बिकॉज इन द प्रेझेन्स ऑफ इन्फेक्शन local anesthesia may not act and it is difficult to break all the loculi of an abscess without causing pain. तर आपण जनरल अनेस्थेशिया प्रेफर करतो, कारण खूप वेळा असं होतं की लोकल अनेस्थेशिया काम नाही करत आणि मग ते सगळं आपण जेव्हा जेव्हा ते ऍब्सेस ड्रेन करतो तर आपण काय करतो, आपला फिंगर इन्सर्ट करतो, सगळे लोक्युलाय जे काही स्ट्रक्चर्स बनलेले आहेत त्यापासून ते सगळे लोक्युलाय ब्रेक करतो, जेणेकरून ऍब्सेसचं ड्रेनेज नीट होईल. आणि हे जर जनरल अनेस्थेशिया मध्ये केलं तर जास्त बेटर असतं. आता या ऍब्सेस ट्रीटमेंटची प्रोसिजर काय आहे, तर स्टॅब इन्सिजन इज मेड ओव्हर द मोस्ट प्रोमिनंट पॉइंटिंग एरिया ऑफ द ऍब्सेस. तर त्या ऍब्सेसचा जो एरिया आहे तिकडे आपण एक इन्सिजन बनवतो आणि जे काही पस बाहेर आहे पस आहे ते आपण काढून कल्चर अँड सेन्सिटिव्हिटीसाठी पाठवतो, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणत्या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झालेलं आहे. द पस विच कम्स आउट इज कलेक्टेड अँड सेंट फॉर कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी. अ सायनस फोर्सेप्स और अ फिंगर इज इंट्रोड्युस्ड विद इन द ऍब्सेस कॅव्हिटी अँड ऑल द लोक्युलाय आर ब्रोकन डाऊन. हे तर मी पूर्वी सांगितलं की आपण फोर्सेप किंवा फिंगर घालून ते लोक्युल्स ब्रेक करतो आणि सगळे ऍब्सेस ड्रेन करून टाकतो. फ्रेश उझिंग ऑफ द पस इज अन इंडिकेशन ऑफ कम्प्लिशन ऑफ द प्रोसिजर. तर आपल्याला हे सगळं ड्रेन केलंय हे कधी कळेल, तर फ्रेश उझिंग पस बाहेर येतो तेव्हा. द ऍब्सेस कॅव्हिटी इज इरिगेटेड विथ सलाईन और माइल्ड अँटीसेप्टिक एजंट्स. तर हे वापरलं जातं सलाईन अँड माइल्ड अँटीसेप्टिक एजंट्स सच ॲज आयोडीन अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. हे वापरून आपण क्लीन करतो ती एरिया. हायड्रोजन पेरॉक्साईड ऍक्ट्स बाय लिबरेटिंग नेसंट ऑक्सिजन. H2O2 इज इक्वल टू H2O प्लस O. हा O एक नेसंट ऑक्सिजन आहे आणि हा नेसंट ऑक्सिजन काय करतो, इट बबल्स आउट अँड हेल्प्स इन सेपरेटिंग द स्लो. तर तो जे काही नेक्रोटिक मटेरियल तयार झाले आणि त्यामुळे जे स्लोची लेअर तयार झाली, तर या नेसंट ऑक्सिजनमुळे ते डिब्राइड करण्यास किंवा ते काढण्यात मदत होते. The cavity, if large, may not be needed to be packed with roller gauze dipped in iodine solution, which is may be needed to be packed with roller gauze dipped in iodine solution, which is removed 1 to 2 days later. तर जर जास्त मोठी कॅव्हिटी असेल तर आपण आयोडीन सोल्युशन मध्ये टाकलेल्या गॉजने ते क्लीन करू शकतो आणि ते 1-2 दिवसानंतर काढू शकतो. तर यामुळे काय होतं की प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ द स्किन, म्हणजे हील न होताच जर स्किन क्लोज होणार असेल तर ते ह्या आयोडीन डिप्ड गॉजमुळे प्रिव्हेंट होतं आणि मग हिलिंग आतून नीट होते. द हिलिंग देअर बाय facilitating the healing to take place from the depth of the cavity by granulation tissue formation. एक हेल्दी टिश्यू होण्यास मदत होते आणि जी काही जखम आहे ती पण नीट ॲडिक्वेटली भरून निघते. विथ ॲप्रोप्रिएट अँटीबायोटिक्स अँड प्रॉपर ड्रेसिंग्स द वुंड हिल्स विदिन 5 to 7 days. हे काही सांगायची गरज नाही की अँटीबायोटिक्स आणि प्रॉपर ड्रेसिंगनी एका आठवड्यात नीट होऊ शकते जखम. ऍब्सेस. Antibiotic of choice is cloxacillin for staphylococcal abscess, whose dosage is 500 milligram 6 hourly for 5 to 7 days. आता ही एक दुसरी मेथड आहे, मॉडिफाईड हिल्टन्स मेथड फॉर इन्सिजन अँड ड्रेनेज. आणि ही मेथड आपण कधी वापरतो, जेव्हा तो ऍब्सेस अशा ठिकाणी असतो जिथे महत्वाचे ब्लड वेसल्स किंवा नर्व्स प्रेझेंट असतील, अशा वेळेस आपण मॉडिफाईड हिल्टन्स मेथड वापरतो.
तर ह्या मेथडमध्ये आपण काय करतो की स्किन आणि सुपरफिशियलला इन्साइज करतो. आपण पूर्वीच्या मेथडमध्ये जे ऍब्सेसचं पॉइंट आहे तिकडे स्टॅब इन्सिजन द्यायचो. इथे आपण स्टॅब इन्सिजन नाही देत, इथे आपण स्किन आणि सुपरफिशियलला इन्साइज करून ऍब्सेस सायनस फोर्सेप्सने बाहेर काढतो, सायनस फोर्सेप्सच्या मदतीने बाहेर काढतो टू अवॉइड डॅमेज टू व्हायटल स्ट्रक्चर्स सच ॲज वेसल्स अँड नर्व्स. ही झाली मॉडिफाईड हिल्टन्स मेथड फॉर इन्सिजन अँड ड्रेनेज. आता आपण पाहतो रिलेशनशिप ऑफ नर्व्स ऑर वेसल्स विथ अन ऍब्सेस. तर एखाद्या ठिकाणी ऍब्सेस असेल आणि तर त्याच्या आजूबाजूच्या कोणत्या स्ट्रक्चर्सची काळजी घ्यावी, आपण कोणत्या स्ट्रक्चर्सला हानी पोहोचू नये याची काळजी घ्यावी. तर ते ऍब्सेस जर का ॲक्झिलामध्ये असेल, आपल्या काखेत असेल, तर ॲक्झिलरी वेसल्सला हानी होऊ शकते, तर त्याची काळजी घ्यायला हवी. नेकमध्ये असेल तर सबक्लेवियन वेसल्स आणि ब्रॅकियल प्लेक्ससला हानी होऊ शकते. पॅरोटिड रिजनमध्ये असेल तर फेशियल नर्वला हानी होऊ शकते. आणि मिड पाल्मर स्पेसमध्ये असेल, हाताचा जो तळवा आपण म्हणतो मिड पाल्मर स्पेस, तर तिथे मेडियन नर्वला हानी होऊ शकते, कारण हे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी असू शकतात, त्या ऍब्सेसच्या ठिकाणी. आता आपण पाहूया डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ ऍब्सेस. तर पहिलं रप्चर्ड अॅन्युरिझम आणि दुसरं सॉफ्ट टिश्यू सार्कोमा. तर रप्चर्ड अॅन्युरिझम काय आहे? अॅन्युरिझम मीन्स ॲबनॉर्मल डायलिटेशन ऑफ अन आर्टरी. तर एखादी जी आर्टरी आहे त्याचं ॲबनॉर्मल डायलिटेशन होतं, ठीक आहे. तर त्याचा फुगा होतो त्या आर्टरीचा ॲबनॉर्मली आणि ते रप्चर होऊ शकतं, ठीक आहे. तर त्यामुळे सबक्युटेनियस स्किनच्या सबक्युटेनियस लेअरमध्ये पेन होऊ शकतं, रेडनेस होऊ शकते, कारण ते आर्टरी बस्ट झालेले आहे, रप्चर झालेली आहे आणि त्यामुळे लोकल टेम्परेचर सुद्धा वाढू शकतो. तर आपल्याला वाटू शकतं की ते ऍब्सेस आहे, पण ते कदाचित रप्चर्ड अॅन्युरिझम असू शकतं. दुसरं सॉफ्ट टिश्यू सार्कोमा. सार्कोमा इज ट्युमर ऑफ सॉफ्ट टिश्यू, ठीक आहे. तर इन थाय कॅन बी कन्फ्युज फॉर अ डीप सिटेड ऍब्सेस. तर एक थायच्या रिजनमध्ये, मांडीच्या ठिकाणी जर का हे सार्कोमा असेल, सॉफ्ट टिश्यू ट्युमर असेल, तर आपण ऍब्सेस त्याला चुकून आपण ऍब्सेस समजण्याची चूक करू शकतो. पण मग कसं ओळखावं की हे ऍब्सेस आहे? तर जे ऍब्सेसचे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत की तिकडे थ्रॉबिंग पेन असेल, हाय ग्रेड फीवर असेल विथ चिल्स अँड रायगर्स, ऍब्सेस मध्ये इन्फेक्शन असल्यामुळे ताप असेल आणि चिल्स रायगर्स असतील, आणि थोड्या काळासाठीच स्वेलिंग असेल. ऍब्सेसची स्वेलिंग थोड्या काळासाठीच असू शकते बऱ्याच वेळा. सार्कोमा बऱ्याच कालावधीसाठी असू शकतो. तर आपण ऍब्सेसची डेफिनेशन पाहिली आहे, त्याचे क्लासिफिकेशन प्रकार पाहिलेले आहेत, त्याचे क्लिनिकल फीचर्स पाहिलेले आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स पाहिले आहेत, ट्रीटमेंट पाहिली आहे, ट्रीटमेंटचे प्रोसिजर्स पाहिले आहेत आणि त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस पाहिलेलं आहे. थँक्यू.